तास शिल्लक आहेत. उमेदवारांच्या मनातली धाकधूक नक्कीच वाढलेली आहे. विकास ठाकरे नागपूरचे उमेदवार जे नितीन गडकरींविरोधात मैदानात आहेत, त्यांची नेमकी काय भावना आहे बघूया. विकास ठाकरे आपल्या सोबत आहे. काय वाटतं आज कसं चित्र येईल असं वाटतं तुम्हाला? आता मतमोजणी सुरू होणार आहे आणि मला वाटतं की जनतेने कौल कोणाला दिला ते सुद्धा कळणार आहे. प्रारंभीच्या वेळेस जसं आपण पाहिलं होतं की प्रचारामध्ये जनतेविरुद्ध भारतीय जनता पार्टी ही लढाई वाटत होती, त्याचे परिणाम आता आपल्याकडे येणार आहे आणि खरंच काय झालं ते दिसणार आहे. मला तरी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने नागपुरातली जनता ही निवडणूक लढली तर माझ्या बाजूने कौल येईल असं मला वाटतं. एक्झिट पोल कुठेतरी भाजपच्या बाजूने झुकताना दिसला. मला वाटतं एक्झिट पोलचा विषय असा आहे की 12 लाख मतदान झालं. आता या 12 लाख मतदारांपर्यंत एक्झिट पोलचा जो सर्वे केला तो पोहोचू शकला काय, म्हणून माझा त्या एक्झिट पोलवर कधीही विश्वास नाही. मी एक्झॅक्ट पोल काय त्याच्यावरच विश्वास ठेवत आलो आहे आणि आतासुद्धा त्याच्यात प्रतीक्षेत आहे. एक्झॅक्ट पोल आल्यावर जे असेल ते मला मान्य आहे. आज तुम्हाला यश मिळेल असं वाटतं? पूर्ण खात्री? 100%. कार्यकर्ते आज विजय जल्लोषाच्या तयारीला लागले? बिलकुल लागले आहे. सगळे जोशात आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये राजश्री पाटील यांना 100% माहितीचा उमेदवार हा विजय होणार